विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 9वीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील पाठ 11वा अमंगलाचा पहारा या पाठाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचे लेखक आहेत वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज या नावाने सुद्धा त्यांना ओळखलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, कुसुमाग्रजांचा जन्मदिवस जो आहे तो आपण मराठी भाषा दिवस म्हणून आपण साजरा करत असतो। हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व विद्यार्थी मित्रांनो, कादंबरीकार त्याचबरोबर नाटककार असं त्यांचं विपुल खूप मोठ्या प्रमाणात साहित्य आहे। मी तर या ठिकाणी अगदी लहान असं म्हटलं तरी चालेल की भरपूर त्यांचं साहित्य आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्यांनी जी काही नाटकं लिहिलेली आहेत तर त्या नाटकामधील एक छोटासा आपला पाठ आहे अभ्यासक्रमासाठी, अमंगलाचा पहारा। या पाठामध्ये या पाठाचा अभ्यास करणं अगोदर विद्यार्थी मित्रांनो ते सुंदर कविता सुद्धा लिहितात। वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज अतिशय सुंदर कविता लिहितात आणि त्यांची एक गाजलेली कविता म्हणजे कणा। विद्यार्थी मित्रांनो, ही कणा ऐकल्यानंतर आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जेचा संचार होतो, एक शक्ती निर्माण होते आपल्या शरीरामध्ये की माणूस कितीही संकटामध्ये जरी असला, फक्त या कवितेच्या शेवटच्या 2 ओळी जर ऐकल्या विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला पुन्हा आपल्या शरीरामध्ये एक नवी उभारी येते, एक प्रेरणा मिळते, जीवन जगण्याची आपल्याला शक्ती मिळते। विद्यार्थी मित्रांनो, कणा या कवितेतील कणा ही आपल्या अभ्यासक्रमामध्ये नाहीये, पण एक गाजलेली त्यांची कविता आहे। सुंदर कविताही लिहितात, नाटकेही लिहितात, कादंबऱ्याही लिहितात, त्यांचं विपुल लेखनही आहे, ललित लेख सुद्धा आहेत त्यांचे। हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हटलं तरी चालेल। कणा या कवितेमध्ये एक विद्यार्थी आहे, मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसाचं पाणी त्या विद्यार्थ्याच्या घरामध्ये आलेलं होतं। मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा। विद्यार्थी मित्रांनो, ओळखलत का सर मला? ओळखलत का सर मला पावसात आला कोणी? ओळखलत का सर मला पावसात आला कोणी? कपडे होते करदमलेले केसावरती पाणी। मुसळधार पाऊस चालू आहे, नदी नाले भरून वाहत आहेत, गावामध्ये नदीचं पाणी शिरलेलं आहे आणि असा अतिशय वाईट प्रसंग आहे। अशा या कठीण परिस्थितीमध्ये हा विद्यार्थी त्याच्या शिक्षकाकडे आलेला आहे। क्षणात बसला हसला बोलला वरती पाहून। क्षणात बसला हसला बोलला वरती पाहून, ओळखलत का सर मला? गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून। माहेर वाशिन पोरी सारखी 4 दिवस राहिली। माहेर वाशिन पोरी सारखी 4 दिवस राहिली। होतं नव्हतं ते घेऊन गेली, होतं नव्हतं ते सर्व घेऊन गेली। जाताना मात्र डोळ्यात पाणी ठेवून गेली, जाताना मात्र डोळ्यात पाणी ठेवून गेली। माहेर वाशिन पोरी सारखी 4 दिवस राहिली। पडकी भिंत बांधतो आहे, कारभारणीला संगे घेऊन ही पडकी भिंत बांधतो आहे। ही सर्व त्या विद्यार्थ्याची कैफियत ऐकल्यानंतर शिक्षकांना थोडं वाईट वाटलं आणि त्या विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी त्यांचा हात खिशाकडे गेला। खिशाकडे हात गेल्यानंतर विद्यार्थ्याला वाटलं की सर आपल्याला काहीतरी मदत करू पाहत आहे। पैसे नको सर, पैसे नको सर, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा। मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा। सर पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा। पाठीवरती हात ठेवून फक्त सर लढ म्हणा। विद्यार्थी मित्रांनो, अशी ही अतिशय तुफान गाजलेली वि.वा. शिरवाडकरांची अशी ही कविता म्हणत असताना थोडी मागे पुढे झालेली असेल ती आपण समजून घ्यावी।
घ्यावी. विद्यार्थी मित्रांनो, असंच सुंदर असं नाटक आणि त्या नाटकातला एक प्रसंग आपल्या या पाठामध्ये आहे. अमंगलाचा पहारा. राजा दशरथाचे पुत्र भरत आणि शत्रुघ्न 2 वर्ष आपल्या आजोळी होते. या 2 वर्षामध्ये अयोध्या नगरीमध्ये भरपूर काही घटना घडून गेलेल्या होत्या, पण एक वाईट घटना सुद्धा घडून गेलेली होती. 2 वर्षानंतर ते अयोध्या नगरीमध्ये परत आलेले आहेत. अयोध्या नगरीच्या शिवेवर असणारं देवालय, शिवालय, त्या शिवालयाच्या प्रांगणामध्ये ते उभे आहेत. त्यांचे घोडेस्वार अयोध्या नगरीमध्ये वाऱ्याच्या वेगाने निरोप पोहोचवण्यासाठी गेलेले आहेत. पण भरपूर वेळ झाला, अजून कोणीच आलेले नव्हते. ना सुमंत नाहीत, मानकरी नाहीत, महाजन नाहीत, राम लक्ष्मण कोणीच नाही. दशरथाचे पुत्र अयोध्या नरेश, राजा दशरथ आणि त्यांचे पुत्र तब्बल 2 वर्षानंतर नगरीमध्ये येत आहेत, शिवालयामध्ये थांबलेले आहेत. किती त्यांच्या स्वागताची तयारी व्हायला पाहिजे असे अनेक विचार त्यांच्या मनामध्ये येत आहेत, परंतु कोणीच नाही. मनामध्ये वेगवेगळे शंका कुशंका विचार यायला लागले. आपले घोडेस्वार वेळेवर पोहोचले तर नसतील, आपला निरोप तर मिळालेला नसेल, आणखीन कोणीच आलेलं नाही. आणि अशा विचारांमध्ये शत्रुघ्न भरताला म्हणतो की या शिवालयाची व्यवस्था पाहणारा सुद्धा नाही, पुजारी सुद्धा नाही, कोणीच नाही. नंतर त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या विचारांचा काहूर सुरू होतो. काहीतरी अमंगल झालेलं असं, आपल्या अयोध्या नगरीमध्ये काहीतरी वाईट घटना घडलेली असेल. विद्यार्थी मित्रांनो, माता कैकेयीने राजा दशरथाकडून 2 वर मागून घेतले होते. त्यामध्ये आपल्या भरतासाठी अयोध्या नगरीचं सिंहासन आणि राजा राम श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास. आणि त्या वनवासाच्या दुःखापोटी दशरथ राजाचा मृत्यू झाला. ही बातमी राजपुत्रांना कळू द्यायची नाही असा आदेश कैकेयी मातेनं दिलेला होता. त्यामुळं कोणीच काही सांगायला तयार नव्हते. राज्यावरती काळी छाया पसरलेली होती आणि ह्या सगळ्या अशुभ गोष्टी कळत होत्या, समजत होत्या. सुमंत वाऱ्याच्या वेगाने एक रथ धावत येत असतो, परंतु त्याच्या अगोदर आणखीन एक घटना घडलेली असते. पुजाऱ्याला बोलवलं जातं. शत्रुघ्न संतापाने पुजाऱ्याला विचारतो की राज्यामध्ये सर्व काही मंगल आहे ना, माझे वडील, माझी माता, माझे बंधू सर्व कुशल आहेत ना. परंतु तो मात्र खुनेने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. फक्त मान हलवतो आणि सांगण्याचा प्रयत्न करतो, पण काहीच बोलत नाही. आणि एकदम जोराने किंकाळी फोडतो आणि तिथून पळून जातो. ही गोष्ट भरतही पाहत असतो त्या ठिकाणी. आणि हा प्रकार झाल्यानंतर पुन्हा आणखीन मनामध्ये काही ना काहीतरी अशुभ घटना घडलेली आहे असं त्यांना वाटायला लागतं. परंतु आपल्यापासून लपवलं जात आहे की आपण राजपुत्र आहोत, आपल्या सेवेसाठी किती लोक इथं असायला पाहिजेत, आपल्या स्वागताची किती तयारी करायला पाहिजेत. राम लक्ष्मण सुमंत या सगळ्यांनी इथं यायला पाहिजे, कोणीच नाही. वाऱ्याच्या वेगाने धावणारे स्वार गेलेले आहेत, तरी आणखीन कोणीच आलेलं नाही. आता मात्र मनामध्ये जो विचार येत होता तो मात्र त्यांच्या पक्का व्हायला लागलेला आहे की काहीतरी अशुभ घटना घडलेली आहे. आणि तेवढ्यात या शिवालयाच्या दिशेनं एक रथ वाऱ्याच्या वेगाने धावत येताना ते पाहतात. त्या रथावर एक ध्वज असतो, त्या ध्वजावरती राघवाचं चित्र असतं. त्या चित्राला पाहिल्यानंतर दोघांच्याही लक्षात येतं की अयोध्या नगरीमधून हा रथ बहुधा आलेला असावा आणि त्यामध्ये बसलेले जे कोणी आहेत ते सुमंत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वच जर मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला लागलो
तर मग तुम्ही पुढचं अभ्यास करणार नाहीत, वाचणार नाही. तर चला, आज आपण विवा शिरवाडकरांनी हे जे सुंदर नाटक लिहिलेलं आहे त्या नाटकातील एक छोटासा प्रसंग आहे, अमंगलाचा पहारा. त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 9वीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील पाठ 11वा अमंगलाचा पहारा, लेखक विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज या नावाने सुद्धा विवा शिरवाडकरांना ओळखलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, पाठाचा साहित्य प्रकार म्हणजे नाटक. हे एक छोटेसे नाटक आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि एक प्रसंग आहे, अमंगलाचा पहारा. या पाठाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पाठाला सुरुवात करण्या अगोदर आपण पाठाचे जे लेखक आहेत विवा शिरवाडकर यांचा सर्वप्रथम परिचय करून घेऊ. विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्यासारखा प्रतिभावंत लेखक शतकातून एकदा जन्माला येतो. हे कवी, नाटककार, समीक्षक म्हणून अतिशय प्रसिद्ध आहेत. कविता, कादंबरी, नाटक, पत्रकारिता, ललित लेखन इत्यादी क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व अफाट आहे. विशाखा, समिधा, स्वागत, हिमरेषा, मारवा हे कविता संग्रह, विरामचिन्हेसारखा लेख संग्रह, आमचं नाव बाबूराव, कौंतेय, वीज म्हणाली धरतीला, चंद्र जिथे उगवत नाही, ययाती आणि देवयानी, नटसम्राट ही प्रसिद्ध नाटके आहेत. या त्यांच्या सगळ्या साहित्य सेवेबद्दल ज्ञानपीठ हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, 27 फेब्रुवारी हा दिवस म्हणजे विवा शिरवाडकरांचा जन्मदिवस. विद्यार्थी मित्रांनो, मराठी राजभाषा दिवस म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. या ठिकाणी आपण विवा शिरवाडकरांचा स्क्रीनवरती आपण फोटो पाहत आहोत आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की माझ्या मराठी मातीचा लावा ललटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा, तिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा. विद्यार्थी मित्रांनो, या स्क्रीनमध्ये आपण विवा शिरवाडकरांचे जे आजच्या आपल्या पाठाचे लेखक आहेत, साहित्यिक आहेत, त्यांच्या फोटो पाहत आहोत. शिरवाडकरांनी अनेक ऐतिहासिक नाटके लिहिली. त्यांना भव्यतेचे, तेजाचे आकर्षण होते आणि अशा भव्य स्वभावाची, कर्तृत्वाची माणसे त्यांनी आपल्या नाटकात रेखाटली. अमंगलाचा पहारा हे नाटक त्यांच्या कैकई या नाटकातून घेतले आहे. अयोध्येतील राजा दशरथाचे पुत्र भरत आणि शत्रुघ्न 2 वर्ष अयोध्येच्या बाहेर त्यांच्या आजोळी होते. त्यांच्या पश्चात या घडामोडींविषयी ते देवळातील पुजारी आणि सुमंत यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु राणी कैकईच्या आदेशावरून त्यांना काही सांगितले जात नाही हे लक्षात येते. राजा दशरथाकडून 2 वर मागून घेऊन रामाला कैकईने 14 वर्षाचा वनवासाला पाठवले. सीता आणि लक्ष्मण यांच्यासह राम वनवासाला गेल्यावर त्याचा विरह सहन न झाल्यामुळे दशरथ राजाचा मृत्यू झाला. ही करुण वार्ता भरत आणि शत्रुघ्न यांना माहीत नव्हती. त्यामुळे आजोळाहून परतताना त्यांना अयोध्येत सारे काही विचित्र दिसू लागले. एखादी अमंगल घटना घडली असावी असे त्यांना जाणवत होते. विद्यार्थी मित्रांनो, हा आपण थोडक्यात पाहिलं की पाठामध्ये नेमकं काय आहे वा. अयोध्येच्या शिवेवर देवालयाचे प्रांगण आहे, जिथून अयोध्या नगरीला सुरुवात होते. ते शिव, जसं गावाची हद्द असते तसं अयोध्या नगरीचं शिव, त्या शिवेवर देवालय आहे
मागील बाजूला उंचावर असलेले देवळाचे प्रवेशद्वार आणि तेथपर्यंत जाणाऱ्या पायऱ्या, वेळ सायंकाळची, एक परिचारक पायऱ्यांच्या खाली उभा आहे. या नाटकातील आपण पात्र परिचय करून घेऊ. शत्रुघ्न अयोध्या नरेश, दशरथ पुत्र. परिचारक सेवक. पुजारी अयोध्या नगरीच्या शिवेवर असणाऱ्या मंदिरातील तो पुजारी आहे. भरत अयोध्या नरेश, दशरथ पुत्र. सुमंत राज्याचे प्रधान. अशी ही या पाठातील मुख्य पात्र आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्या या पाठामध्ये संवाद झालेला आहे. अयोध्या नगरीच्या शिवेवर असणाऱ्या शिवालयाच्या मंदिरात येऊन भरत आणि शत्रुघ्न थांबले आहेत. राजाचे पुत्र आहेत, राजपुत्र आहेत. 2 वर्ष ते आजोळी होते. आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी फार मोठी तयारी केलेली असेल असे त्यांना वाटले होते. अयोध्या नगरीच्या शिवेवर शिवालयाचं मंदिर आहे आणि त्या शिवालयाच्या मंदिरामध्ये हे दोन्हीही उभे आहेत. त्यांना असं वाटलं होतं की आपण राजपुत्र आहोत, राजा दशरथाचे पुत्र आहोत आणि आपल्या स्वागतासाठी खूप तयारी केलेली असेल असे त्यांना वाटले होते. परंतु तसे काही झाले नव्हते. कदाचित आपले स्वार उशिरा पोहोचले असतील. मनामध्ये शंका कुशंका चालू आहेत. कदाचित आपले स्वार उशिरा नगरीमध्ये पोहोचले असतील. त्यामुळे आपल्या स्वागतासाठी राम, लक्ष्मण, आमचे मानकरी, आमचे महाजन, सचिव सुमंत अजून कोणीच आलेले दिसत नाहीत. स्वागतासाठी कोणीही आलेले नव्हते. त्यामुळे भरत आणि शत्रुघ्न या दोघांच्याही मनामध्ये शंका कुशंका वेगवेगळे विचार येत आहेत की का बरं कोणी आपल्या स्वागतासाठी इथं आलं नसेल. सुमंत नाही, महाजन नाही, राम नाही, लक्ष्मण नाही, कोणीच नाही, मानकरी नाहीत. त्यामुळे वेगवेगळे विचार त्यांच्या मनामध्ये येत आहेत. शत्रुघ्नाला आश्चर्य वाटले. शत्रुघ्न अशक्य, सर्वस्वी अशक्य. मागच्या तळावरून आमचे दूत मार्गस्थ झाले. वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या अश्वांवर स्वार झालेले. एवढ्या अवधीत अयोध्येला 4दा जाऊन परत आले असते. देवळाचा वहिवाटदार पण देवळात नाही. शत्रुघ्न म्हणतो की आमचे स्वार एवढे वेगाने धावतात, एवढे घोडे पळवतात, घोडेस्वार, की आतापर्यंत त्यांनी किंवा ते 4 वेळेस अयोध्या नगरीमध्ये जाऊन परत आले असते. एवढे आमचे स्वार तेज आहेत, चपळ आहेत. ही गोष्ट किंवा आपला जो निरोप आहे तो अयोध्या नगरीमध्ये पोहोचलेला नाही, ही गोष्ट त्यांच्या मनाला पटत नाही. देवळाचा वहिवाटदार पण देवळात नाही. परिचारकाने सांगितले की देवळाच्या मागच्या ओरीत मला भेटला. मी त्याला अनेकदा विचारले पण तो काहीच बोलला नाही. पुतळ्यासारखा निशब्द होता. काही विचारलं की फक्त कपाळाला हात लावतो आणि आकाशाकडे पाहून नमस्कार करतो. कोणीच काही बोलायला तयार नाहीये. काहीतरी अशुभ घटना घडलेली आहे नगरीमध्ये, ते सांगायला कोणीच तयार नाहीये. देवळाचा वहिवाटदार देवळामध्ये नाहीये. पुजारी काही बोलायला तयार नाहीये. एकंदरीत या सगळ्या घडामोडी किंवा प्रसंग अनुभव घेतल्यानंतर भरत आणि शत्रुघ्न यांच्या मनामध्ये विचार यायला लागलेले आहेत की आपल्या पश्चात काहीतरी अशुभ घटना नगरीमध्ये घडलेली आहे. शत्रुघ्न, आपण राजपुत्र, आपल्या स्वागतासाठी आपल्या कुटुंबातील नगरीतील कोणीच नाही. मनात शंका कुशंका येतात पण आपल्या मनाला धीर देत समजावून सांगतात. परिचारकाला आपले बंधू भरत महाराजांना बोलावणे पाठवतात. महेश्वराचे दर्शन घेऊन आपण पुढे मार्गक्रमण करू. तेवढ्यात पुजारी हजर होतो. शत्रुघ्न परिचारकाला
भरत महाराजांना बोलवणं पाठवतो की भरत महाराजांना बोलून घ्या, आपण महेश्वराचं दर्शन घेऊ आणि आपल्या नगरीच्या दिशेनं आपण प्रस्थान करू. तेवढ्यात पुजारी हजर होतो. शत्रुघ्न पुजाऱ्याशी संतापाने त्याला विचारतात, मात्र तो फक्त न बोलता मान हलवून उत्तरे देत राहतो. काहीच बोलत नाही, तो फक्त मान हलवतो आणि खुणेने इशाऱ्याने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत राहतो, पण बोलत काहीच नाही. तुम्ही मुके आहात? शत्रुघ्न त्या पुजाऱ्याला म्हणतो, तुम्ही मुके आहात? पुजारी हो म्हणतो. शत्रुघ्न या उत्तराने संतप्त होतात आणि आश्चर्यही वाटते. राजपुत्र शत्रुघ्नाला इथे संताप येतो आणि मनात वेगवेगळे विचार यायला लागलात की अयोध्या नगरीचं शिवालय शिवेवर जे आहे तिथं मुका पुजारी आहे. आश्चर्य वाटतं या गोष्टीचं त्यांना. हे अयोध्या नगरीच्या शिवेवर असणारं शिवालय आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्यानंतर शत्रुघ्न पुजाऱ्याला विचारतात, अयोध्येत सर्व काही कुशल आहे ना? राजपुत्र शत्रुघ्न पुजाऱ्याला विचारतात, अयोध्येत सर्व काही कुशल आहे ना? हे पहा, भरत महाराज इकडे येत आहेत, त्यांनाही कळायला हवं. आमचे परमपूज्य पिताजी राजाधिराज दशरथ महाराज, आमचे बंधू राम लक्ष्मण, आमच्या माता सर्वांचं कुशल आहे ना? त्यानंतर पुजारी जोरात किंकाळी फोडतो आणि तेथून जोरात पळून जातो. मुकी माणसं सुद्धा इतकी आकाशभेदी किंकाळी फोडू शकतात हे आजच कळले मला. मुका आहे तो असं दाखवतोय. पण शत्रुघ्न, मी अधीर झालोय आता. शत्रुघ्ना, मी अधीर झालोय आता. केव्हा आई वडिलांच्या पायावर आणि भावाच्या छातीवर हे डोकं केव्हा टेकेन असं झालंय मला. विद्यार्थी मित्रांनो, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मनामध्ये विचारांचा कल्लोळ माजलेला आहे. वेगवेगळे अनेक विचार त्यांच्या मनामध्ये येत आहेत की काहीतरी अशुभ घटना घडलेली आहे नगरीमध्ये आणि आपल्याला कोणीच कसं काही सांगत नाहीये, याचा संताप त्यांना येत आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, राणी कैकेयीने आदेश दिलेला होता की जोपर्यंत भरत आणि शत्रुघ्न राजमहालामध्ये येत नाहीत तोपर्यंत कुठलीही बातमी किंवा राजा दशरथाचा मृत्यू झालेला आहे ही बातमी त्यांना कळायला नको असा आदेश दिलेला होता. परंतु जे काही घटना घडत आहेत त्या घटनेवरून, या प्रसंगावरून काहीतरी अशुभ घटना घडलेली आहे, काहीतरी अमंगल झालेलं आहे असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. कारण विचारल्यानंतर देवळातला पुजारी काहीच उत्तर देत नाही आणि अचानक मोठ्याने तो किंकाळी करतो, ओरडतो आणि तिथून निघून जातो. त्यांच्या लक्षात येतं की नक्कीच हा मुका नाही, भेदरलेला आहे, घाबरलेला आहे आणि तिथून तो पळून गेलेला आहे. भरत महाराज म्हणतात की आपण याची चौकशी करू नंतर. परंतु शत्रुघ्नाला भरत महाराज म्हणतात की शत्रुघ्ना, माझं मन अधीर झालेलं आहे. केव्हा आई वडिलांना भेटेन आणि त्यांच्या पायावर माझं डोकं टेकवेल असं झालंय मला. या ठिकाणी आपण स्क्रीनवरती भरत आणि शत्रुघ्न यांचा फोटो पाहत आहोत. तेवढ्यात एक रथ वादळाच्या वेगानं या प्रांगणाकडे येतो. शिवालयाच्या दिशेनं कोणीतरी आलेलं आहे, पण फक्त एकच रथ. पुन्हा त्यांना आश्चर्य वाटतं भरत आणि शत्रुघ्न यांना की शिवालयाच्या दिशेनं एक रथ वेगाने येत आहे, पण एकच रथ. रथ आपलाच आहे यात शंका नाही. राघवाचं निशाण त्याच्या अग्रावर फडकत आहे. आपले प्रधान सुमंत आहेत वाटतं ते. राजपुत्रांना माझा प्रणाम.
रथामधून खाली उतरल्यानंतर जे रथामधून प्रधान उतरलेले होते, सुमंत आलेले होते, ते भरत आणि शत्रुघ्नांना प्रणाम करतात. राजपुत्रांना माझा प्रणाम. देवाच्या दयेनं आपला प्रवास सुखाचा झाला असेल. होय, प्रवास सुखाचा झाला आमचा. भरत, यायला उशीर झाला. आमचे दूत वेळेवर पोहोचले नाहीत. सुमंत, पोहोचले. भरत सुमंताला विचारतात की आमचे दूत वेळेवर पोहोचले नव्हते का? यायला कस काय उशीर झाला? सुमंत म्हणतो, महाराज, वेळेवर पोहोचले होते. जे दूत यांच्याजवळ निरोप पाठवलेला होता त्यांनी तो निरोप वेळेवर पोहोचवला. उशीर झाला. सुमंत, उशीर झाला कारण इथे सांगायला मी असमर्थ आहे. महाराज, यायला का उशीर झाला याचं कारण मी इथे सांगू शकत नाही. ते सांगायला मी असमर्थ आहे. शत्रुघ्न, सुमंत, महाशय, राजकारणात शत्रूशी वेळ प्रसंगी खोटं बोलावं लागतं. पण इथे, विद्यार्थी मित्रांनो, इथे या शब्दानंतर डॅश आहे. हे अपसारण चिन्ह आहे. बोलता बोलता विचार मालिका जेव्हा तुटते त्या ठिकाणी या चिन्हाचा वापर करावा लागतो. शत्रुघ्नाला असं म्हणायचं आहे की शत्रूशी वेळ प्रसंगी खोटं बोलावं लागतं, पण मी या ठिकाणी राजपुत्र आहे. मी राजाचा पुत्र आहे. माझ्याशी खोटं बोलण्याचं काहीच कारण नाही. सुमंत, महाराज, शत्रुघ्न, तुम्ही वडीलधारे आहात. तुमच्याशी कठोरपणानं बोलायला मला भाग पाडू नका. खरं सांगा, राजधानीत काय घडलं ते? शत्रुघ्न संतापाने सुमंतावर चिडतात आणि बोलतात की तुम्ही वडील आहात, वयानं मोठे आहात. तुमच्याशी कठोरपणानं बोलायला मला भाग पाडू नका. जे काही आहे, जे काही अमंगल झालेलं असेल, जी काही अशुभ घटना घडलेली असेल, जे काही असेल ती गोष्ट मला सांगा. जी काही अशुभ अघटित घडलेला असेल त्याविषयी मला जाण करा. त्याविषयी मला सांगा. मी आतुर झालेलो आहे. सुमंत, काहीही घडलं नाही. शत्रुघ्न, साप खोटं. तुमच्या वडिलकीची बूज मी आता ठेवणार नाही. तुम्ही खोटं बोलत आहात. शत्रुघ्नाला अतिशय संताप येतो आणि संतापाने शत्रुघ्न सुमंताला म्हणतो की तुम्ही जे बोलत आहात ते साप खोटं आहे. अगदी खोटं बोलत आहात. तुम्ही वडील आहात. तुम्ही वयानं श्रेष्ठ आहात. तुमचा आम्ही मान ठेवणार नाही. आता तुम्ही बिलकुल खोटं बोलत आहात. आम्हाला पाहिल्यावर पुजाऱ्याची वाणी हरपते. आम्हाला पाहिल्यावर पुजाऱ्याची वाणी हरवते. तुमच्या मुद्रेवर असत्याचा काळा कुट्ट अंधार दिसत आहे. तुम्ही जे बोलत आहात ते सर्व खोटं बोलत आहात. तुमचा चेहराच आम्हाला सर्व काही सांगत आहे. महाराज, काहीही झालं नाही. सुमंत म्हणतो, महाराज, काही झालं नाही. पुन्हा खोटं. आता हद्द करून टाकली. शत्रुघ्नाला अतिशय राग येतो. पुन्हा खोटं बोलत आहात तुम्ही. सुमंत, आता मात्र जे काही आहे सत्य सुमंत सांगतो की महाराज, खूप काही घडलंय. तुमच्या पश्चात तुम्ही जेव्हा आजोळी होतात, 2 वर्ष तुम्ही आजोळी राहिलात. या 2 वर्षामध्ये भरपूर काही अयोध्या नगरीमध्ये घडलेलं आहे. पण मला आदेश आहे कैकई मातेचा मला आदेश आहे. मी आता काहीच सांगू शकत नाही. मला क्षमा करा. माता कैकईने आदेश दिलेला आहे की जोपर्यंत भरत आणि शत्रुघ्न राजवाड्यामध्ये परत येत नाहीत त्यांना कुठल्याच गोष्टीची माहिती कळायला नको. महाराज, मला क्षमा करा. मला माफ करा. मी सांगू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, असा हा
एक छोटासा प्रसंग आहे, एक छोटंसं नाटक आहे. अतिशय सुंदर हा पाठ आहे. विवा शिरवाडकरांनी लिहिलेला, विष्णू वामन शिरवाडकरांनी लिहिलेला अमंगलाचा पहारा. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर स्वाध्याय आहे. त्यामध्ये खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. नंतर दुसरा प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यानंतर प्रश्न चौथा, खालील विधाने कोणकोणत्या प्रसंगी म्हणाले ते सांगा. आणि त्यानंतर 5वा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे, खालील प्रश्नांची उत्तरे योग्य विकल्प शोधून लिहा. हा सर्व स्वाध्याय तुम्हाला आपल्या इयत्ता 9वीच्या मराठीच्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण थांबूया. अतिशय सुंदर पाठ होता हा. नक्कीच तुम्हाला समजलेला असेल. धन्यवाद.